एनडीए एक्झामचा रिझल्ट सप्टेंबर 2024 एनडीए सेकंड एक्झामचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन टू ऑल जे एनडीए एक्झाम्स क्लिअर झालेले असेल. एसएसबी इंटरव्ह्यू, अपकमिंग एसएसबी इंटरव्ह्यूचे प्रिपरेशन्स कसे करायला पाहिजेत आणि काय केले पाहिजे. याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट की एसएसबी इंटरव्ह्यू पहिले शेड्यूल केव्हा होऊ शकतील टेंटेटिव्हली. सो टेंटेटिव्हली तुमचे एसएसबी इंटरव्ह्यू हे अंदाजे 4 महिन्यानंतरचे शेड्यूल होतील. म्हणजे समजून घ्या आज महिना ऑक्टोबर चालू असेल. सो इन द मंथ ऑफ डिसेंबर जानेवारी टेंटेटिव्ह डेट्स फॉर युअर एसएसबी इंटरव्ह्यू. सो तुमचे प्लॅनिंग काय असले पाहिजे. जे एनडीए एक्झाम ज्यांनी क्लिअर केली असेल त्यांनी एसएसबी इंटरव्ह्यूसाठी काय प्लॅनिंग असले पाहिजे. तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट जाणून घ्यायची गरजेची आहे. एसएसबी जो आहे तो 3 पार्टमध्ये केला जातो. महत्वाचे जे 3 पार्ट त्याच्यामध्ये अगदी म्हणजे ते संस्कृत मध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. एक आहे तुमची मनसा, वाचा आणि कर्मण. या 3 गोष्टी असतात. इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर सायकोलॉजी, इंटरव्ह्यू आणि ग्रुप टेस्ट या 3 तुमच्या गोष्टी ज्याच्यामध्ये एसएसबी इंटरव्ह्यू तुम्हाला कम्प्लीट अनालाइज करेल इफ यू आर एबल टू बिकम अ ऑफिसर ऑर नॉट. सो सायकोलॉजीसाठी ज्या टेस्ट आहेत आपल्या जसं की टॅट, वॅट, SRTs, SDTs या तुमच्या सायकोलॉजीच्या टेस्ट आहेत. याच्याने तुमची पूर्ण सायकोलॉजी अंडरस्टँड केली जाणार आहे. सो याच्यासाठी काय काय प्रिपरेशन असले पाहिजे की ज्या तुम्ही स्टोरीज लिहिणार आहात त्या कम्प्लीट स्टोरीज एक प्लॅनिंग असलं पाहिजे की नंबर ऑफ स्टोरीज तुम्ही दिवसाला किंवा इन अ वीकली किती राईट केल्या पाहिजेत. त्याच्यानंतर वर्ड असोसिएशन टेस्ट जी आहे याच्यासाठी वर्ड असोसिएशन टेस्टसाठी किती वर्ड्स डे बाय डे तुम्ही प्रॅक्टिस केले पाहिजेत. सिच्युएशन रिॲक्शन टेस्ट SRT साठी नंबर ऑफ सिच्युएशन पर डे किंवा पर वीक किती आपण अनालाइज केलं पाहिजे आणि त्याच्यावर काय रिस्पॉन्सेस आपले असले पाहिजे हे महत्वाचे आहेत.